अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील गदेवाडी येथील MSCB सबस्टेशन येथे जबरी चोरी करणारे 3 आरोपी 5,72,700 रुपये किमतीच्या मुद्देमालासह अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केलेत। 22 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 4 अनोळखी चोरट्यांनी येऊन चापडगाव MSCB येथील वॉचमन गोकुळ मडके यास लाकडी दांडके आणि गजानं मारहाण करत MSCB सबस्टेशन परिसरातील ट्रान्सफॉर्मरची तोडफोड करून त्यातील 990 लिटर ट्रान्सफॉर्मर ऑइल आणि 530 किलो कॉपर ऑइल असा एकूण 98,020 रुपये किमतीचा मुद्देमाल बळजबरीनं चोरून नेला। याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा किरण कुमार कबाडी यांनी पथक तयार करत पथकास सूचना आणि मार्गदर्शन करत कारवाई कामी रवाना केलं। दरम्यान पथकाने गुन्हा ठिकाणी भेट देत व्यावसायिक कौशल्य आधारे गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पथकास संबंधित गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी भीमा म्हस्के याने आणि त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं तसेच तो त्याच्याकडील स्विफ्ट कारने येणार असल्याची माहिती प्राप्त झाली। पथक संबंधित माहितीनुसार शेवगाव शहराजवळील वरूर चौक या ठिकाणी सापळा लावून थांबले असता संबंधित ठिकाणी एक वाहन येताना दिसलं। ते वाहन आणि वाहनातील इस्मांना ताब्यात घेऊन त्यांचं नाव विचारलं असता त्यांनी भीमा म्हस्के, अविनाश धुरंधरे, अमोल रांजवण अशी सांगितली। ताब्यातील इस्मांची आणि त्यांच्या जवळील कारची झडती घेतली असता त्यात 30,000 रुपये किमतीची 10 किलो कॉपर कॉईल तसेच 41,100 रुपये किमतीचे 3 मोबाईल, 1,600 रुपये किमतीचे चोरी करण्यात वापरण्यात येणारं साहित्य तसेच 5 लाख रुपये किमतीची गुन्ह्याच्या वेळी वापरलेली स्विफ्ट कार असा एकूण 5,72,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर आरोपीकडे आणखी इतर गुन्हे केल्याबाबत चौकशी केली असता ताब्यातील आरोपी भीमा म्हस्के याने त्याचे 2 साथीदार तसेच सुरेश चांदणे यांच्यासह शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील जिनिंग प्रेसमधील डीपी फोडून त्यातील कॉपर कॉईल चोरून नेल्याची कबुली दिली। आरोपींकडून शेवगाव पोलीस स्टेशन येथील गुन्हा उघडकीस आला। आरोपी भीमा म्हस्के हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्रात 50हून अधिक जास्त गुन्हे दाखल आहे। ताब्यातील आरोपींना गुन्ह्याच्या तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24 शेवगाव अहिल्यानगर।